माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। गिरीश, कार्यक्रम काहीसा पोस्टपोन झालेला दिसतोय। 12:30चा कार्यक्रम आता 1 वाजता होईल, अर्थात अशोक चव्हाण हे 1 वाजता भाजपमध्ये प्रवेश करतील असं कळतंय। नक्कीच अर्धा तास हा कार्यक्रम उशिरानं होणार आहे आणि अशोक चव्हाण जे आहेत ते आपल्या छेडा सदन या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची सध्या भेटगाठ करतायत। बैठका सुरू आहेत, कोणत्या पदाधिकाऱ्यांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या दिल्या जातील हे याच दरवाजाच्या आड असलेल्या ऑफिसमध्ये सध्या बैठक सुरू आहे, ज्यामध्ये विचार केला जातोय की नेमकी कुणाला कोणती जबाबदारी दिली जाणार आहे। फक्त मराठा समाजच नव्हे तर मुस्लिम समाज आणि इतर समाज जो आहे तो सुद्धा अशोक चव्हाण यांच्यासोबत आलेला आहे आणि यांना सुद्धा विश्वासात घेत आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करून दिला जाणार आहे आणि शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आता मुंबईच्या दिशेने येत आहेत अशी सुद्धा माहिती आहे। आज अशोक चव्हाण यांचा जो पक्षप्रवेश आहे तो भाजपमध्ये होणार आहे। यानंतर पुढील जो पक्षप्रवेश असणार आहे तो या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, हे सगळे पदाधिकारी आहेत जे आज सकाळपासून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची सुद्धा मतं जाणून घेणार आहोत। किती मोठा दिवस आहे तुमच्या सगळ्यांसाठी, कारण 9 विधानसभा आहेत, 1 लोकसभा आहे आणि या सगळ्यांवरती जे वर्चस्व आहे ते अशोक चव्हाण यांचं आहे, त्यामुळे समीकरणं बदलतील। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब हे एक मोठं प्रस्थ आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण करत असताना त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन चालल्यामुळं नांदेड असेल, लातूर असेल, हिंगोली असेल, परभणी असेल आणि अन्य मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अशोकरावजी चव्हाणांचा मोठा त्या ठिकाणी प्रस्थ आहे। नक्कीच मोठा प्रस्थ आहे। आपण